मनोज जरांगेंची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊयात. आहेत ना आता जिल्हा परिषद पंचायत समिती आहेत, महानगरपालिका, कारण तो मेळावा हा मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी. परत आता हैदराबादचा JR काढला, या JRच्या विरोधात म्हणजे मराठ्यांचं वक्तव्य व्हावं, मराठीचे लेकरबाळ मोठे होऊ नये म्हणून तो बीडचा मेळावा ठेवलेला आहे. आणि त्या मेळाव्याला ओबीसीचे नेते कोण कोण जाते त्याच्यावरती मराठ्यांचं बारीक लक्ष आहे. कारण पुढं आम्हाला लक्षात येईल की हा नेता आमच्या मतावर निवडून येतो, आता परत जिल्हा परिषद पंचायत समितीला येणार आहे, तो आमच्या विरोधात त्या मेळाव्याला जातो. मग बीडमधले नेते असो, ओबीसीतले किंवा महाराष्ट्रातले असो, याच्यावरती बारीक मराठ्यांचं लक्ष आहे आणि ठेवणं आम्हाला गरजेचं आहे. मग तो मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून जर बीडला मेळावा होणार असला आणि त्याच्यात बीड जिल्ह्यातले ओबीसीचे नेते किंवा महाराष्ट्रातले ओबीसी नेते जर जाणार असले तर ह्यो मराठ्यांसाठी खूप सावध होण्याचा विषय आहे. जो ओबीसीचा नेता बीड जिल्ह्यातला असो किंवा मराठवाड्यातला असो त्या व्यासपीठावर जाईल, त्याचा अर्थ असा की त्याला वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळू नये, त्याच्यामुळं तो कोणाला तिकीट देईल त्याच्यानंतर त्याच्यावरती सुद्धा मराठ्यांना बारीक लक्ष ठेवू नये की तुझा नेता आमच्या विरोधात मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून त्या अलिबाबाच्या येवलेवाल्याच्या व्यासपीठावर जातो आणि इकडं जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिकेला मतदान पण कर म्हणतो. त्यामुळं बारीक लक्ष राहणार आहे. जो नेता ओबीसीचा तिथं जाईल त्याचे शिटळ मराठे पाडणार. पाठीला धमकीवादा इशाराच म्हणायचं त्यांनी नाही दिला का? मग ते येवलेवाल्यानं नाही दिला का? मी आधी दिला का नाही? जे मराठा आरक्षणाला मराठ्याचे नेते साथ देते त्यांना धडा शिकवा, अलिबाबा म्हणला येवल्याचा. मग आता उद्या बीडच्या मेळाव्यात त्यांच्या ओबीसीचे कोण कोण नेते जाते त्याच्यावर बारीक लक्ष आहे, आमचं बारीक लक्ष आहे. आणि कधीच मराठी विसरणार नाहीत, कारण आमचं JR मराठवाड्यासाठी काढला आहे, आरक्षणासाठी, लेकराबाळासाठी आम्ही लढतो गरिबांच्या. आणि त्यो मेळावे घेतो मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून, मग आम्ही लक्ष ठेवणारच ना. कोण ओबीसीचा बीड जिल्ह्यातला नेता त्या कार्यक्रमाला जातो आणि जो ओबीसीचा नेता त्या कार्यक्रमाला जाईल त्याचे शिट मराठ्यांचे लोक पाडणार, धडा शिकवणार त्याला. त्याचंच म्हणणं आहे, त्यानेच घेतलाय. माझ्या म्हणण्याचा काय संबंध आहे? तेव्हाच म्हणतोय. असं आहे की तुम्ही म्हणता तिकडे कोण नेते गेल्यावर त्याच्यावर ठाम आहे, मग मराठा आंदोलनाला कोण नेते येतात त्याने ओबीसीवर लक्ष ठेवायचं आणि हेच करायचं का सगळ्यांनी? मग त्याला कळत नाही का? अक्कल नाही का त्याला? काय शेण खातो देव अलिबाबा? त्याला कळत नाही का? तेव्हा म्हणला आधी का मी म्हणलो? तेव्हा म्हणला ना, जे मराठा आरक्षणाला नेते मराठ्याचे साथ देतील मला त्यांना धडा शिकवा. मग आता तुझ्या मेळाव्यात ओबीसीचे नेते कोण कोण जातात याच्यावर बी आम्ही लक्ष ठेवतो आणि मग आम्ही सुद्धा धडा शिकवतो ना. आहेतच आता जिल्हा परिषद पंचायत समित्या, महानगरपालिका आहेत. जे ओबीसीचे नेते त्या व्यासपीठावर जातील, मराठी बारीक लक्ष ठेवणार आहेत कोण कोण गेलाय आणि त्याचे जिल्हा परिषद पंचायत समितीची सीटं पाडणार आहेत. कारण ती आम्हाला आरक्षण मिळू नये म्हणून मेळावा आहे. तिथं जर ओबीसी नेता जातो, म्हणजे बघा ना, बीड जिल्ह्यातल्या ओबीसीच्या नेत्याला मराठ्यांचे मतं लागतात निवडून यायला आणि आरक्षणाच्या टायमाला त्याच्या व्यासपीठावर जातात. म्हणजे काय आम्ही काय बोळ्यान दूध पितो का मराठी? बीड जिल्ह्यातले असो, मराठवाड्यातले असो किंवा महाराष्ट्रातले असो. म्हणजे तुम्ही इकडं विरोधात आमच्या जाणार आरक्षण मिळू नये म्हणून आणि मतदानाच्या दिवशी इकडं तुम्ही शिटं पण देणार निवडून द्या म्हणून. त्यामुळं बघू ना त्या व्यासपीठावर कोण जात आहे. आणि जी ओबीसीचा बीड जिल्ह्यातला नेता त्या व्यासपीठावर जाईल त्याचे जिल्हा परिषद पंचायत समितीला शिटं मराठी पाडणार, 100% पाडणार. आणि महाराष्ट्रातला ओबीसी नेता कोण त्या व्यासपीठावर जातोय, मग तो कोणत्या जातीचा आहे, त्यांनी दिलेली शिटं, मग तो राष्ट्रवादीचे असो, काँग्रेसचे असो, भाजप असो, शिवसेनेचे असो,